मानव समाचार, मानवता के हक में। आज आपल्या नागपूर विभागाचा शालेय शिक्षण विभागाचा आढावा बैठक संपन्न केलेली आहे। साधारणतः 1:30 वाजता आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक त्या ठिकाणी संपन्न होईल। प्रत्येक जिल्ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं जाईल। अनेक शिक्षक बंधू भगिनींनी अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यांचे पण अनुभव त्या ठिकाणी शेअर केले जातील। आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याचं धोरण ठरवताना राज्यव्यापी अशा वेगवेगळ्या बैठका घेऊन आपण पुढे जाणार आहोत। बैठकीच्या पूर्वी आपल्या कळमेश्वरच्या नगरपालिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला भेट दिली। नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 1 ला भेट दिली। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उबाळी तिथे पण भेट दिली। आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या कलमना हिंदी उच्च आणि प्राथमिक शाळेला संजय नगरला पण तिकडे भेट दिली आहे। मला वाटतं की PM श्री जी आमची कळमेश्वरची शाळा आहे, अतिशय चांगलं कामकाज त्या ठिकाणी दिसून आलंय। सर्व शिक्षक बांधवांचं मी तिकडे अभिनंदन केलंय। फक्त काही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केल्याच्या नंतर त्यांना जे काही डॉक्टरने सूचना केलेल्या आहेत तर त्याचा पुढचे उपचार करून घेण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आली। आपल्या कलमना हिंदी आणि जी काही उच्च आणि प्राथमिक शाळा आहे त्या शाळेच्या ठिकाणी पण काही सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आज आपल्या नागपूरमध्ये सर्व शाळांचे खेळांचे सामने एकत्रित आहेत आणि म्हणून बरेच विद्यार्थी आणि शिक्षक पण तिकडे होते। तरी पण स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांना वाचता येतंय का, त्यांचं स्वच्छतागृहाची काय परिस्थिती आहे, त्यांना दिला जाणारा पोषण आहार, ते स्वयंपाकघर, खेळांचं मैदान, काही ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे कविता, आपल्या राज्याचं राज्यगीत विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले। त्या सर्व विद्यार्थ्यांचं पण मी अभिनंदन केलेलं आहे। सर, MSRDC मंत्री जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे काम केलं मंत्री असताना। आता नवनवत कारभार आहे सगळ्या तुमचा, पण गेल्या 7.5 वर्षात एक टीका तुमच्या सरकारवर झाली आहे की शाळा ज्या आहेत प्राथमिक शाळा शहरातल्या त्या खूप बंद पडत चालल्या आहेत। त्या तुलनेनं इतर राज्यांमध्ये प्राथमिक शाळा या चांगल्या जातात। नागपूर शहराची परिस्थिती पाहिली तर खूप साऱ्या शाळांमध्ये चालवायला दिल्या दुसरीकडे किंवा त्या शाळा बंद पडलेल्या आहेत, कारण की प्रत्येकालाच इंग्लिश शाळेत टाकायचं आहे। सरकारी शाळेकडे ओढा तसाही नागरिकांचा कमी आहे। तुमच्यापुढे चॅलेंज आहे, यापुढे तुम्ही इन्फ्रामध्ये एवढं काम केलं आहे तर हे वाढवण्यासाठी काय करावं भविष्यात? मला वाटतं की मी जसं बोललो, राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवत असताना आपल्या राज्याची जी काही प्राप्त परिस्थिती आहे, तुम्ही म्हटलं ते काही चुकीचं नाही आहे, काही ठिकाणी ती वस्तुस्थिती पण आहे। आणि म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आपली पण त्या स्पर्धेत आपले पण शाळा टिकल्या पाहिजे, विद्यार्थी पण टिकले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी कामकाज करणार आहे। पाठीमागच्या काळामध्ये सर्व शिक्षक बांधवांच्या संघटना आहेत त्यांच्याशी पण संवाद केला गेला। जवळपास 65 संघटना उपस्थित होत्या, 4-5 तास विचारमंथन केले गेले। अनेक संस्था चालक आपल्या राज्यातले आहेत त्यांच्याशी पण संवाद केला गेलेला आहे। आणि आता ह्या ज्या काही विभागवार आढावा बैठक घेत आहेत याच्यातनं आपल्याला वस्तुस्थिती कळते।
आणि त्या ठिकाणी नेमकं आणखी काय करण्याची गरज आहे. मला वाटतं की येणाऱ्या बजेटमध्ये पण आम्ही त्याचा समावेश त्या ठिकाणी करणार आहोत. कालच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये जे काही देशव्यापी आपल्या शाळेंचं सर्वेक्षण करण्यात आलंय, तर त्याचा आढावा बैठक मंत्रालयामध्ये संपन्न केली. त्याच्यामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचनाच्या संदर्भातले काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत. ड्रॉपआउटचे काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत. परंतु अनेक मुद्द्यांमध्ये देश पातळीवर आपल्या राज्याचं चांगलं काम पण त्या सर्वेक्षणातून पुढे आलेलं आहे. आणि म्हणून ज्या ज्या मुद्द्यांमध्ये आणखी आपल्याला कामकाज करण्याची आवश्यकता आहे, एक त्याचं धोरण ठरवून शालेय शिक्षण विभाग पुढे जाईल. पीएमसीच्या धर्तीवर सर सीएमसी श्री देखील योजना राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ज्या ते नागपूर जिल्ह्यातून काही प्रस्ताव आपल्याकडे आल्याची माहिती आहे. किती प्रस्ताव आले त्या अनुषंगाने काय साधारणपणे आपण संपूर्ण राज्यामध्ये सीएम श्रीच्या माध्यमातून तालुका पातळीवर एक शाळा, आदर्श शाळा करायला घेणार आहोत, मॉडेल स्कूल, की ज्याच्यामध्ये त्यातल्या त्यात परिपूर्ण सुविधा आपल्याला कशा देता येतील. मग तिथे विद्यार्थ्यांना ई सुविधांचा विषय असेल, वाचनालयाचा विषय असेल, लॅब असेल, खेळांचं साहित्य असेल. एकीकडे एआयचा जमाना येत असताना आपण मोबाईलमध्ये पण लहान मुलांच्या पासून आपण सगळेजण, मला वाटतं की त्याच्यातनं पण आपल्याला मातीशी नाळं जे काही कमी होत आहे ते परत एकदा फील्डवर पण विद्यार्थ्यांना कसं नेता येईल. उद्याच्या आपल्या भारताचा तो नागरिक घडवताना जमिनीशी पण त्याचं नातं असलं पाहिजे, ही पण काळजी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि तालुका पातळीवर ही अशी एक शाळा संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण जातो आहोत. त्याच्यासोबतच साधारणपणे 200 पटाच्या वरचे जे काही शाळा आहेत आपल्या, त्या शाळेमधला प्रत्येक शाळेचा एक वर्ग आपण आदर्श वर्ग करतो, स्मार्ट क्लास, की ज्याच्यामध्ये सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण करू. आणि मग 1ली ते 4थी असेल किंवा जे काही त्या शाळेची स्ट्रेंथ असेल, प्रत्येक वर्गाला एक दिवस त्या ठिकाणी देऊ आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण शाळा आपण आदर्श शाळा करायला जातो आहोत. तर अशा पद्धतीने पूर्ण राज्याचा एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून आपण पुढे जाणार आहोत. सर, एकीकडे सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना असताना संजय राऊत म्हटले की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ वेड्यांचा बाजार आहे. त्या विषयावर परत महाराष्ट्र वडेट्टीवार म्हटले की हे सरकार म्हणजे हास्य जत्रा आहे. नाना पटोले म्हटले की 65% मंत्र्यांवर गुन्हे आहे, हे सरकार बरखास्त करा, अशी टीका होती. आता पहिले जे बोलले, मला वाटतं की काय बोलले तुम्ही? ते वेड्यांची जत्रा आहे म्हटलं, वेड्यांचा बाजार आहे. जे बोलले त्यांना मला वाटतं की ठाण्याच्या रुग्णालयामध्ये एखाद्या दाढीवाल्या डॉक्टरला त्यांना दाखवावं लागेल. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि प्रसिद्धीमध्ये राहण्याच्या हौसेपोटी दररोज काहीतरी विचित्र बोलायचं आणि मग मीडियाच्या माध्यमातून दिवसभर काहीतरी विषय चर्चेसाठी द्यायचा, एवढंच त्यांचं काम आहे. खूप गांभीर्याने घेण्याची गरज नाही. धनंजय मुंडे यांच्यावर जे अंजनी दमाने यांनी आरोप केले, ज्या योजनेसंदर्भात जे आरोप झाले, ती तुमच्या काळामध्ये तुम्ही कृषीमंत्री असताना ती योजना सुरू झाली होती. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे अंजनी दमाने यांच्या? कसला विषय? कृषी विभागामध्ये जे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँकेमध्ये लाभाचे पैसे देण्यासंदर्भात डीबीटी, तर त्या योजना तुम्ही कृषीमंत्री असताना त्या काळात सुरू झाली. नंतरच्या काळात धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले, त्याच काळात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे अंजनी दमाने यांनी जे दावे केले? नाही, पहिली गोष्ट तर
रंजनी दमानिया मॅडमने काय आरोप केले मला माहीत नाही. काल दिवसभर कॅबिनेट, नंतर CM साहेबांचं बैठक, नंतर DCM साहेबांची बैठक आणि आज सकाळपासून नागपूरला मी इकडे आहे. त्यांनी नेमके काय आरोप केले मला माहीत नाही, परंतु DBT सिस्टम आज पण त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात काही वस्तू या डायरेक्ट खरेदी करण्यात आल्या आणि त्या वितरित करण्यात आल्या आणि त्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं त्यांचा दावा. नाही, मला त्या विषयाची माहिती नाही. मला वाटतं की माहिती घेऊन भाष्य केलं पाहिजे. भाजपचे पालकमंत्री ज्या जिल्ह्यात नाही आहे त्या जिल्ह्यांमध्ये भाजपने संपर्क मंत्री म्हणून आपल्या मंत्र्यांची नेमणूक केली. नाशिकमध्ये देखील गिरीश महाजन यांची संपर्क मंत्री म्हणून नेमणूक केली. एकूणच तो सगळा तिथे भाजपचे पालकमंत्री नाही, तिथे भाजपचे संपर्क मंत्री म्हणून काम करतात. नाही बघा, लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि राजकीय जीवनामध्ये पण प्रत्येक पक्षाला शेवटी त्या पक्षाचे त्या तालुका असेल, जिल्हा असेल, कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि शेवटी आपलं उत्तरदायित्व आहे जनतेशी. कोणत्याही माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. भुजबळ आणि छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा दावा तुम्ही सोडलाय की आहे, त्याच्यावर काय माहिती? असं दावा करणं, दावा सोडणं असे विषय कुठं असतात? माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे हे सर्वस्वी अधिकार आहेत आणि ते जे निर्णय करतील तो सगळ्यांना मान्य असेल. अलीकडेच गिरीश महाजन नागपुरात आले होते. त्यांनी असं म्हटलं होतं, गेल्या वेळी मी म्हटलं होतं की दादा भुसेंना पालकमंत्री करा म्हणून. आता त्यांनी माझ्यासाठी सोडावं, मी पालकमंत्री म्हणून. सोडावं धरावं आम्ही कोण आहोत? शेवटी या संदर्भातले जे काही निर्णय आहेत ते मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय करतील. त्यांनी जो निर्णय केला तो सगळ्यांना मान्य असेल. छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्ष म्हणून तुम्ही कसं बघता? जसं मी आता बोललो, लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचा त्याचा हा व्यक्तिगत अधिकार आहे. कोणी कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करायचा, कोणत्या पक्षाने कोणाला प्रवेश द्यायचा, हा त्या पक्षांचा आणि त्या व्यक्तींचा तो अधिकार आहे. कसं बघतो? नाही, मला वाटतं की आपण जर असे काही ठोस मुद्दे असतील निदर्शनास आणून दिले तर निश्चितपणे त्याचं चौकशी करू. चौकशीमध्ये जी काही वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे पुढे जाऊ. स्कूल बसची भाडेवाढ केली जाणार, 28% भाडेवाढ केली जाणार. स्कूल बसची भाडेवाढ होत आहे, 28% होत आहे. पालकांना त्याचा भूगंड बसणार आपला विभाग काय? नाही, मला वाटतं की या संदर्भामध्ये संबंधिताशी आम्ही चर्चा करू. त्यातल्या त्यात पालकांना, विद्यार्थ्यांना जास्ती त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. एक प्रश्न, विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये वाघांची दहशत आहे, त्यामुळे शाळेत जाण्यामध्ये विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. त्याचा परिणाम पटसंख्येवर पाहायला मिळत आहे. म्हणजे नागपूर जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, भंडारा, गडचिरोली. तर या संदर्भात काही आपल्या स्तरावर चर्चा होत आहे का? आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑलरेडी अगदी ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्यापर्यंत आपलं SD महामंडळाची बस सेवा आहे. बस सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कन्सेशन भाड्यामध्ये पण त्या ठिकाणी आहे. तत्रा पर्टिक्युलर अशा कुठल्या जर गावं असतील तर त्या ठिकाणी आणखी बसेसचं संख्या वाढवण्याच्या संदर्भामध्ये विनंती करू. अंशतः विना अनुदानित शाळा आहे, त्यांना जो अनुदानाचा टप्पा आहे तो केव्हापर्यंत दिला जाणार आहे? कारण की 3000 शाळा आणि 15,000 तुकड्या त्यामध्ये समावेश आहे. पाठीमागच्या काळामध्ये या संदर्भातला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्यासाठीच्या पुरवणी मागण्यांमध्ये बजेटच्यासाठी आम्ही मागणी केली होती, परंतु त्याला निधी उपलब्ध होऊ शकला नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही शासनाकडे तरतुदी करता मागणी करणार आहोत. इथे 50,000 शिक्षकांच्या वेतनवाढीचा विषय प्रलंबित आहे. कुठला? शिक्षकांचा वेतनवाढी. मी माहिती घेऊन बोलतो. नवीन शिक्षक भरतीचं काय? नवीन शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरू होईल.